सोशल मीडियावर ज्यांची शिट्टी जोरात वाजत होती त्या कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांची शिट्टी अखेर मतपेटीत शांत झाली आहे। शिरूरमधील कारेगाव ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव झाला आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून उमेदवारी मिळालेल्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी 393 मतांनी पराभव केला। नवले यांना 65 तर पाचंगे यांना 6693 मते मिळाली। सोशल मीडियावर प्रचंड हवा असूनही पराभव पत्करावा लागल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे। प्रचाराच्या काळात निर्मला नवले यांच्या सभांना मोठी गर्दी, फेसबुक लाईव्ह, यूट्यूब व्हिडिओ, इंस्टाग्राम रील्स यामुळे त्यांचा प्रचार डिजिटल पातळीवर झपाट्याने पोहोचत होता। त्यामुळे ऑनलाईन लोकप्रियतेचं थेट रूपांतर मतांमध्ये होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता। मात्र प्रत्यक्ष मतदानात ग्राउंड लेव्हलवर पोहोचलेला प्रचार, स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद आणि संघटनात्मक ताकद यामुळे मनीषा पाचंगे यांना निर्णायक आघाडी मिळाली। निर्मला नवले यांच्या पराभवाची 5 कारणे। सोशल मीडिया वर्सेस ग्राउंडवर्क रील्स बनवण्यात वेळ गेला, पण जमिनीवरच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना गावकऱ्यांमध्ये होती। मनीषा पाचंगे यांची रणनीती, भाजपने आखलेली तगडी मोर्चे बांधणी आणि प्रबळ विरोध निर्मलाताईंना भारी पडला। स्थानिक प्रश्न, एमआयडीसी पट्ट्यातील रस्ते, पाणी आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराचे प्रलंबित प्रश्न। सत्ता विरोधी लाट, प्रस्थापित सत्तेबद्दल लोकांच्या मनात असलेली नाराजी। गटबाजी, स्वतःच्याच पॅनलमध्ये झालेली मतफुटी आणि कार्यकर्त्यांची नाराजी। डिजिटल प्लॅटफॉर्मवरील झगमगाट, लक्झरी जीवनशैली आणि ग्लॅमर हे ग्रामीण मतदारांच्या रोजच्या प्रश्नांशी फारसं जोडलेलं नसल्याचं दिसलं। पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, रोजगार यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर अपेक्षित ठोस आश्वासनं आणि कामाचा प्रभावी प्रचार नवले यांच्याकडून कमी पडला। नवऱ्याने दिलेल्या रेंज रोव्हर गाडीवर आनंद व्यक्त करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। हा व्हिडिओ विरोधकांसाठी आयत हत्यार ठरला आणि सामान्य जनतेपासून दूर गेलेली नेता अशी प्रतिमा तयार झाली। इन्स्टास्टार सरपंच ही ओळख सुरुवातीला जमेची वाटली, मात्र निवडणुकीत हीच प्रतिमा दुधारी तलवार ठरली। जनतेला काम करणारी नेता अपेक्षित असते, सेलिब्रिटी नेता नव्हे, हा स्पष्ट संदेश मतदारांनी दिला। हा पराभव अजित पवार गटासाठीही धक्कादायक मानला जातोय। सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या उमेदवाराचा पराभव हा भविष्यातील निवडणूक रणनीतीसाठी आत्मपरीक्षणाचा मुद्दा ठरणार आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। राजकारणातील अशाच इनसाइड स्टोरी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।